तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे वेल्थ क्रिएशन अकॅडमीमध्ये. आज आहे 6 मार्च 2026. ठीक आहे. ह्या आठवड्यात आपण ह्या दिवसात वाढलेले स्टॉकचे आपण चार्ट बघणार आहोत. ठीक आहे. आता पहिला आहे ॲस्ट्रल. ॲस्ट्रल इंडियाचा आपण चार्ट बघूया. ॲस्ट्रल लिमिटेड. ठीक आहे. आता 1 डेची कॅन्डल आपण इथं सिलेक्ट करत आहोत मित्रांनो. ठीक आहे. आता ॲस्ट्रलचा शेअरचा भाव चालू आहे ₹1689. तर येणाऱ्या काळात बघा, ही रॅली होती, पूर्ण मार्केट इथं स्टेबल झालं बघा. मग येणाऱ्या काळात इथं पत्र येईल असा आपला अंदाज आहे. ठीक आहे. हे काय आपण घ्या म्हणून सांगत नाही, पण हे येणाऱ्या काळात हा स्टॉक वाढेल का, हे आपण जे स्विंग ट्रेडिंग करतात त्यांच्यासाठी मी स्टॉकची नावं सांगत आहे. ठीक आहे. बघा आता हे चार्ट बघायला. ठीक आहे. हा दुसरा शेअर कोणता आहे? तर भारत इलेक्ट्रॉनिक्स, PEL. ठीक आहे. याचा आपण चार्ट बघूया. भारत इलेक्ट्रॉनिक्स बघा, ₹468 चा शेअरचा भाव चालू आहे. ठीक आहे. अजून बद्दल बघा मित्रांनो, हा शेअर पडलेलाच नाहीये. ही रॅली बघा कशी चालू आहे. ठीक आहे. असे स्टॉक आपल्या डोळ्या नजरेतून जाऊ नये म्हणून मी हे असं दररोज शेअर ग्रुप म्हणजे आपल्या YouTubeवर सांगणार आहे. ठीक आहे. तुम्ही पण हे वेळोवेळी बघत चला. बघा आता बघा ह्याचे येणारा भाव बघा, हे पडलेलेच नाही स्टॉक. ठीक आहे. असे लक्ष असा आला पाहिजे. आता तिसरा स्टॉक कोणता आहे? डाटा पॅटर्न्स. डाटा पॅटर्न्स बघा मित्रांनो, ऑल टाईम हायवर आता गेलेला आहे स्टॉक. आता इथनं ब्रेकआउट देतो का बघूया. ठीक आहे. आता युद्धजन्य परिस्थितीमध्ये डिफेन्स स्टॉक वाढतात का? आता हा स्टॉक ऑल टाईम हायवर आलेला आहे इथं. ठीक आहे. बघा ही रॅली कशी आहे. ठीक आहे. याच्यावर आपण लक्ष ठेवूया. दुसरं कोणतं आहे? लुपिन स्टॉक. फार्मा सेक्टरमधला स्टॉक आहे आणि ह्याचा पण चार्ट बघा मित्रांनो. हा रेझिस्टन्स इथं आहे. ठीक आहे. कसं वाढले बघा मित्रांनो. आता ह्याला मार्केटच्या भाषेत एक पॅटर्न आहे. कोणता पॅटर्न आहे तुम्ही कमेंट करून सांगा. मी तुम्हाला पर्सनली माहिती देईन किंवा ग्रुपवर सांगेन. ठीक आहे. बघा पॅटर्न बघा, पॅटर्न होत आहे बघा. तिथनं वर जाण्याची लक्षणं आहेत. बघा पूर्ण ही जी रॅली बघा मित्रांनो, पडलेला नाही आहे अजूनपर्यंत. ठीक आहे. हा आता वरती ब्रेकआउट देतो का बघूया. पॉवर इंडिया हिताची स्टॉक. आता हे शेअर मित्रांनो खूप महाग आहेत. पण अभ्यासासाठी चार्ट कॅन्डलस्टिक याचा अभ्यासासाठी हा स्टॉक पूर्णपणे भारी आहे. का? तर एक अंदाज लावण्यासाठी आपल्याला अभ्यास करायसाठी हा स्टॉक बघा पडलेलाच नाही अजूनपर्यंत. कशी मुवमेंट आहेत बघा मित्रांनो. मस्त मुवमेंट आहे. आता शेअरची किंमत महाग आहे तरी पण वॉच ठेवायचं. एक कॅन्डल किती रुपयाची मुवमेंट देतं ह्याचा तुम्हाला अंदाज येऊन जाईल. 6वा स्टॉक आहे प्रिसिशन वायर्स. ठीक आहे बघा. हा पण स्टॉक वाढतच चालले बघा मित्रांनो. बघा. पूर्ण जर मागचा हिस्ट्री बघितला ते स्प्लिट वगैरे दिलेले आहेत. तरी पण हे स्टॉक थांबायचे नावच घेणार बघा. हे जे स्विंग ट्रेडिंग करतात, तर त्या लोकांनी हे वॉच लिस्टला ॲड करून ठेवा. STL टेक्नॉलॉजी, स्टारलाइट. ठीक आहे. आता हे पण स्टॉक बघा मित्रांनो. हे नुसता अभ्यास करा, हे घेण्यासारखे नाहीत. कारण की बघा, ही जी रॅली बघा कशी होत आहे. नाही पूर्ण साइडवेज आहे. ठीक आहे मित्रांनो. मित्रांनो असेच स्टॉक तुम्हाला दररोज मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. हे तुम्ही जे स्विंग ट्रेडिंग करतात त्यांनी वॉच लिस्टला ॲड करा आणि हे बघा. हे स्टॉक स्वतःहून काही घेऊ नका. तुमचे जे सल्लागार असेल त्यांच्याशी चर्चा करून हे स्टॉक घ्या. धन्यवाद.